प्रेम हे भाग 13. हे काय केलीस तू? तुला कोणी असे वागायला सांगितलेले होते? मिस्टर मेहता रागातच बोलतात. डॅड, माझं काही चुकलं आहे असं मला अजिबात नाही वाटत. तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना. आदित्य बोलतो. काय समजून घेऊ आदित्य? तुझ्या एका चुकीमुळे रियांश देशमुखने ही डील कॅन्सल केलेली आहे. मिस्टर मेहता रागाने बोलतात. डॅड, मला ती आवडते. माझं तिच्यावरती प्रेम आहे आणि मी तिला मिळवूनच दाखवेन. आदित्य, तुला समजत आहे का तू हे काय बोलत आहेस ते? एक मोलकरीण आहे ती. रियांशच्या घरची ती मेड आहे. तिची लायकी तरी आहे का आपल्या घरची सून बनण्याची? डॅड, मी तिला लगेचच लग्न करून घरी नाही आणत. मला फक्त ती माझ्या जवळ हवी आहे. आदित्य, तुझ्या या असल्या वागण्यामुळे ना आपल्या कंपनीला खूप नुकसान होणार आहे. तुझी एक चूक आपल्याला महागात पडू शकते. तू एवढं काय तिच्या मागे लागलेला आहेस? एवढं काय तू तिच्यामध्ये बघितलेले आहेस? तिने फक्त एक चांगले प्रेझेंटेशन दिलेले आहे. यामध्ये एवढी कोणतीही मोठी गोष्ट नाही आणि ती आपल्या लेवलची मुलगी नाही. आदित्य, प्लीज तू तिचा नाद सोडून दे. मिस्टर मेहता रागाने आदित्यला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्याचीकडे आदित्य रागातच बोलतो. डॅड, आय एम सॉरी, बट मी तिला मिळवूनच दाखवेन. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आदित्य, तुझ्यापुढे काही चांगले सांगणे म्हणजे मूर्खाची लक्षणे आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या गोष्टींमुळे माझ्या कंपनीला कोणताही तोटा होता कामा नये. तुझ्या एका चुकीमुळे एक कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला गमवावे लागले आहे. मी रियांशला रिक्वेस्ट करून ते कॉन्ट्रॅक्ट परत मिळवून घेईनच, पण तू इथून पुढे कोणतीही चूक करू नकोस. मिस्टर मेहता यांचे बोलणे ऐकून आदित्य काहीच न बोलता तिथून निघून जातो. त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू होते. निलिमा, रियांचा सकाळी फोन आला होता का गं? पिहूची तब्येत आता कशी आहे? आजी निलिमाकडे बघत बोलतात. नाही आई, त्याचा काही फोन नाही आला. आता मी थोड्या वेळाने फोन करेनच. बघू पिहूची तब्येत कशी आहे. काय या पोरीच्या मागे लागली आहे काय माहिती? अशी कशी अचानक आजारी पडली? आपलेच चुकले. आपण तिला एकटीला सोडून यायला नको हवे होते. आजी नाराज होऊन बोलतात. आई, झालेलं झाले. मी रियांशला पिहूची काळजी घ्यायला सांगते. आता थोड्या वेळाने मी कॉल करेन. तुम्ही नका काळजी करू. पिहू एकदम ठीक असेल. हो गं नीलू, तू बोलतेस तसंच होऊ दे. त्याचीकडे दोघांनाही एकमेकांच्या मिठीत खूप छान झोप लागलेली होती. पिहूचा ताप कमी आलेला होता. औषधाच्या गुंगीमुळे पिहू रियांशच्या मिठीत खूप छान झोपलेली होती. खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे रियांशला जाग येते. रात्री थंडी वाजत असल्यामुळे पिहू अगदी घट्ट मिठी मारून रियांशला झोपलेली होती. तिला असं एकदम शांतपणे झोपलेलं बघून रियांश आतून खूप सुखावलेला होता. तिच्या गालावर येणारे तिचे केस तिला सारखे त्रास देत होते. पिहू झोपेतच ते केस सारखे कानाच्या पाठीमागे सारत होती. ते केस सारखे तिला त्रास देण्यासाठी पुढे पुढे येतच होते. रियांशसुद्धा मन पिहूला बघण्यात मग्न झालेला होता. पिहू दिसतच होती खूप छान. तापामुळे तिचा पूर्ण चेहरा कोमजलेला होता. तरीसुद्धा आज तिच्या चेहऱ्यावर टवटवीतपणा आलेला होता. कदाचित रियांश जवळ असल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो आलेला होता. रियांश तिला त्रास देणारे केस हळूच तिच्या कानाच्या पाठीमागे सारतो आणि पिहूच्या कपाळावर हात ठेवून तिचा ताप एकदा चेक करतो. रात्रीपेक्षा तिचा ताप खूपच कमी आलेला होता. रियांश हळूच पिहूच्या कपाळावर किस करून अलगदपणे तिच्या मिठीतून बाहेर येतो. रियांशला सुद्धा समजत नव्हते तो हे काय करत आहे. न कळतपणे तो पिहूकडे ओढला जात होता. रियांश पिहूला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून खिडक्या पूर्णपणे बंद करतो आणि जिममध्ये निघून जातो. त्याचे वर्कआउट करून तो बाथ घेतो आणि किचनमध्ये जातो. त्याला काहीतरी आज खास बनवायचे होते. त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन होता. त्यामुळे तो पटकन काहीतरी स्पेशल मेनू बनवत असतो. अहो साहेब, तुम्ही आज किचनमध्ये बाजूला व्हा, मी करते सगळं. सीमा पटकन किचनमध्ये येऊन बोलते. सीमा काकू, आज मी सगळं करणार आहे. नको साहेब, बाईसाहेबांना समजलं तर त्या माझ्यावरती ओरडतील. सीमा घाबरून बोलते. अजिबात नाही ओरडणार. मी तर त्यांना काही सांगणार नाही आणि तुम्हीसुद्धा काही सांगू नका.
नको साहेब, तरीसुद्धा तुम्ही बाहेर व्हा, हे माझं काम आहे. येस, आय नो हे तुमचं काम आहे. मला काहीतरी आज स्पेशल मेनू बनवायचा आहे. ठीक आहे, बनवा तुम्ही. तुम्हाला काही मदत लागली तर सांगा, मी आहे इथेच. रियांश पिहूसाठी काहीतरी स्पेशल बनवत होता, त्यामुळे सीमासुद्धा रियांशला डिस्टर्ब न करता बाहेरची कामे करण्यासाठी निघून जाते. इकडे पिहूला जाग येते. आता तिला थोडं फ्रेशसुद्धा वाटत होतं. उठलीस? पिहूला उठलेलं बघून रियांश बोलतो. हां, हो. आता कसं वाटतंय तुला? आता ठीक आहे मी. बरं, मग ही कॉफी पटकन पिऊन सांग कशी झालेली आहे. अहो, तुम्ही कशाला आणलीत? मी आली असते ना बाहेर. अगं, तू इतकी आजारी आहेस, मग बाहेर कशाला येतेस? मी आहे ना, मी करेन सगळं. रियांशचे हे बोलणे बघून, त्याच्या बोलण्यातील बदल ऐकून पिहूसुद्धा आश्चर्यचकित झालेली होती. रियांशचे असे रूप तिने कधीच बघितलेले नव्हते. ती एकटक रियांशकडे बघत होती. माझ्याकडे बघून झाले असेल तर तू प्लीज कॉफी पिऊ शकतेस आणि मला सांग कशी झालेली आहे कॉफी. रियांशचे बोलणे ऐकून पिहूला तिची चूक समजलेली होती. लाजेने तिच्या गालावरती लाली पसरलेली होती. ती लाजून पटकन खाली बघते. सांग ना, कशी झालेली आहे कॉफी? रियांश परत बोलतो. पिहू तो कॉफीचा मग हातामध्ये घेते आणि एक घोट पिते. गरम गरम कॉफी तिच्या तोंडाला पळवलेली होती. रियांश पटकन बोलतो. अगं, हळू घे ना, कॉफी गरम आहे. अशी कशी गं तू वेंदळी आहेस? हळू घ्यायची ना. सॉरी, ते मला समजलेच नाही. बरं ठीक आहे, थांब, मी तुला कॉफी पाजतो. रियांश बोलतच तिच्या हातातील कप घेऊ लागतो. काय, तुम्ही पाजणार? पिहू ओरडतच बोलते. हां, त्यात काय एवढे? नाही नको, माझी मी घेते ना. हो, तू कशी घेतेस मी बघितले, थांब. रियांश बोलतच पिहूच्या हातातून कॉफीचा मग हातामध्ये घेतो आणि पिहूच्या समोर बेडवरती जाऊन बसतो. दोघेही एकमेकांकडे न कळतपणे ओढले जात होते. रियांश कॉफीचा मग पिहूच्या ओठांजवळ नेतो. हे घे. पिहूसुद्धा कॉफीचा एक घोट पिते. रियांश फुल एक्साइटमेंटने विचारतो. कशी झालेली आहे कॉफी? आवडली तुला? हो, आवडली. छान आहे. थँक्यू सो मच. पिहू रियांशच्या हातातील कॉफीचा मग स्वतःच्या हातामध्ये घेते आणि शांतपणे कॉफी पिऊन लागते. थांब, रियांश पटकन बोलतो. काय झाले? पिहू रियांशकडे बघून बोलते. मलासुद्धा कॉफी प्यायची आहे. आपण एकत्र ही कॉफी पिऊया का? रियांश बोलतो. एकत्र? पिहू थोडी आश्चर्यानेच बोलते. हो, काय झाले? नाही, काही नाही झाले, पण कॉफी तुम्ही माझ्यासाठी आणली आहे ना. माझ्यासाठी तुम्ही स्पेशल बनवलेली आहे ना कॉफी? हो, तुझ्यासाठीच मी कॉफी बनवलेली आहे. हां, मग कॉफी ही माझी आहे, मग मीच पिली पाहिजे ना, पिहू बोलते. अगं, असं काही नाही, मलासुद्धा कॉफी प्यायची आहे. मलासुद्धा समजले पाहिजे कॉफी कशी झालेली आहे ते. अहो, मी तुम्हाला बोलले ना, कॉफी खूप छान झाली आहे. मला खूप आवडली. सगळी कॉफी ना मलाच पाहिजे. पिहूचा हा हट्ट बघून रियांश हसतो आणि बोलतो. बरं, हे घे, काहीतरी खाऊन घे आणि सांग कसे झाले आहेत. रियांश पिहूच्या समोर पोहेची प्लेट पकडतो. तुम्ही केलेले आहेत का? पिहू एकदम बारीक चेहरा करून रियांशकडे बघून बोलते. हो, मी केले आहेत. बघ माझ्या हातची टेस्ट कशी आहे. रियांश एक्सायटेड होऊन बोलतो. हां, बघते, पिहू बोलते आणि त्याच्या हातातील प्लेट हातामध्ये घेऊन पोहे खाऊ लागते. आता मला सांग, पोहे कसे झालेले आहेत? रियांश परत एक्सायटेड होऊन विचारतो. छान, मस्त, खूपच छान, मला खूप आवडले. हो ना,
छान झाले आहेत ना? खरं तर मी फर्स्ट टाईम असं काहीतरी बनवलेले आहे आणि ते इतके परफेक्ट बनले असेल मी याचा विचारसुद्धा करू शकत नाही. मलासुद्धा आता खाऊन बघायचे आहे कसे झालेले आहे ते. रियांश हसत बोलतो. रियांशचे बोलणे ऐकून पिहू पटकन बोलते, नाही नको, मी सांगते ना छान झाले आहे. पिहू हातातील प्लेट बाजूला करत बोलते, अगं मग मला खाऊ दे ना, मी फक्त एकच घास खाईन. अहो प्लीज नको, पिहू काकुळतीने रियांशला सांगत होती. पण रियांश पिहूचं काही ऐकतच नव्हता. रियांश पिहूच्या हातातील चमचा घेऊन पोहेचा एक घास खाऊन बघतो आणि दुसऱ्या सेकंदाला पटकन वॉशरूममध्ये निघून जातो. थोड्या वेळाने तो वॉशरूममधून बाहेर येतो आणि पिहूकडे बघून बोलतो, छी, हे काय पोहे आहेत का? पोहे म्हणतात का याला? कसे खाल्लेस तू हे? यात खूप मीठ झाले आहे. बघू कॉफी कशी झालेली आहे. रियांश बोलतच कॉफीचा कप हातामध्ये घेऊ लागतो. तेवढ्यात पिहू त्याला अडवत बोलते, अहो नाही नको, मला आता बघायचेच आहे. रियांश हट्टीपणा करतो. रियांश पिहूच्या हातातला मग घेतो आणि कॉफीचा एक घोट पिहून बघतो. छी, किती वाईट झालेली आहे कॉफी आणि हे पोहेसुद्धा. ही काय कॉफी आहे का? यामध्ये साखरच नाही, यापेक्षा विष चांगले. तू कशी काय एवढी कॉफी पिलीस? आणि या पोहेमध्ये सुद्धा किती मीठ टाकलेलं आहे मी. खूप खराब झालेलं आहे हे सगळं. अहो ठीक आहे, एवढं काही झालं नाही. तुम्ही स्वतःच्या हाताने बनवले हेच माझ्यासाठी खूप आहे. पिहू हसत बोलते, अगं हो, पण इतकं वाईट झाले आहे मग सांगायचे ना, मी दुसरं काहीतरी आणले असते. अहो ते कसे झाले आहे यापेक्षा तुम्ही केलेले आहे माझ्यासाठी, हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. रियांशला आता पिहूच्या समोर काय बोलायचे ते समजत नव्हते. तो विषय बदलत पटकन बोलतो, थांब, मी दुसरे काहीतरी घेऊन येतो. काकूंना काहीतरी बनवायला सांगतो लगेच. तुला औषधेसुद्धा घ्यायची आहेत ना? अहो नाही नको, मी हेच खाईन, मला आवडलं आहे हे, खूप छान झालं आहे. अगं तू काय वेडी आहेस का? यात किती मीठ आहे, प्लीज नको खाऊ, तू आजारी आहेस. इकडे आण ती प्लेट. रियांश बोलतच तिच्या हातातून ती प्लेट आणि कॉफीचा मग घेऊन किचनमध्ये निघून जातो. तेच इकडे पिहूसुद्धा पटकन वॉशरूममध्ये निघून जाते, कारण खूप खारट असलेलं पोहे खाऊन तिला आता कसे तरी झालेलं होतं. तोपर्यंत रियांश रूममध्ये आलेला होता. पिहूला झालेला त्रास बघून रियांशलासुद्धा खूप त्रास होत होता. पिहू वॉशरूममधून बाहेर येते. तू वेडी आहेस का गं? इतकं खारट कोणी खाते का? रियांश थोडा रागानेच पिहूकडे बघून बोलतो. मला एकदा सांगायचे तरी, यात मीठ खूपच जास्त झालेलं आहे ते. अहो मी बोलले ना, तुम्ही हे सगळं काही माझ्यासाठी केलं हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि खरंच ते खूप छान झाले होते, फक्त थोडेसे मीठ जास्त झाले होते आणि तेवढे चालते ना? हो, पण तुला आता त्याचा त्रास होत आहे, त्याचे काय? अहो मला नाही काही त्रास होत, मी ठीक आहे. खरं तर मुलींचे हे असेच असते ना, मुलींनी एखादा पदार्थ बनवला आणि त्यात काही कमी जास्त झाले तर लगेचच बोलून दाखवले जाते, हे कमी आहे, त्यात ते कमी आहे. काय चूक झाली तर तो पदार्थ टाकून दिला जातो. पण त्यांनी ते मनापासून बनवलेले आहे, बनवण्याचा प्रयत्न तरी केलेला आहे, या भावना कोणीही समजून घेत नाही. पिहूच्या बाबतीतसुद्धा असेच काहीतरी घडलेले आहे. पिहूने सुद्धा सुरुवातीला गोडाचा शिरा बनवलेला होता. त्यामध्ये तिने चुकून पिठी साखर ऐवजी मीठ टाकलेले होते. तर रियांशने त्यावरून पिहूला किती टोमणे मारलेले होते. मग हेच आज रियांशच्या बाबतीत झाले. आज पोहे कॉफी बनवता नाही आली, पण पिहूने ती गोष्ट एकदम साध्या पद्धतीने हँडल केली. तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी प्रेमाने बनवलेलं आहे यातच ती खूप समाधानी होती. तिने कोणताही आक्षेप न घेता ते प्रेमाने खाल्ले. हे जर रियांश असता तर त्याने अजिबात काहीही खाल्ले नसते, तिच्या चुका सांगितल्या असत्या.
हाच फरक असतो ना माणसांमध्ये. या जगातली काही माणसे दुसऱ्याचे मन जपण्यासाठी स्वतःला त्रास करून घेतात, पण याच विरुद्ध काही माणसे दुसऱ्यांच्या चुका दाखवतात, त्यामागच्या फिलिंग समजून घेत नाहीत. प्रत्येक माणसांकडून चूक होते, कोणी मुद्दाम काही करत नाही ना. चुकांमधूनच खरं तर माणूस शिकत असतो. फक्त समोरच्याने त्या माणसाला थोडे समजूनसुद्धा घेतले पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेतला तर गोष्टी जास्तच बिघडत जातात किंवा त्या माणसाचा त्या गोष्टीबाबतचा कॉन्फिडन्स कमी होत जातो. आज बिहूने रियांशच्या बाबतीत जे काही समजून घेतले ते त्या दिवशीसुद्धा रियांशने समजून घ्यायला पाहिजे होते. हाच फरक असतो ना माणसांमध्ये. रियांश मनाशीच विचार करतो, हिचे काही होऊ शकत नाही, अशी कशी आहे ही. तेच इकडे बिहू बेडवर जाऊन बसते. हे घे, मेडिसिन घे. रियांश बिहूच्या समोर औषधे पकडत बोलतो. नाही नको, मी आता ठीक आहे, मला नाही आवडत मेडिसिन. हे बरं आहे का तुझं? खारट असलेले पोहे तू खाऊ शकतेस आणि या मेडिसिन तू नाही का खाऊ शकत? अहो मला खरंच नको, त्या खूप कडू असतात, मला नाही आवडत. बिहू तोंड वेडवाकडं करत बोलते. हे असले नखरे ना माझ्यासमोर करायचे नाहीत, घे पटकन खा. रियांश थोड्या रागानेच बिहूकडे बघत बोलतो. रियांशचा राग बघून बिहू कसे तरी तोंड वेडेवाकडे करत औषधे खाते. गुड, आता आराम कर, रियांश बोलतो. अहो मला गावी जायचं आहे, आपण गावी जाऊया का? बिहू रियांशला थांबवत बोलते. बिहूचे बोलणे ऐकून रियांश थोडा वेळ शांत राहतो आणि बोलतो. नाही, मला खूप कामे आहेत, तुझी तब्येत पण तशी ठीक नाही, आपण गावी जायचे नाही. अहो प्लीज, मला जायचे आहे, माझे मी मग जाते ना. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? नाही बोललो ना मी, नाही म्हणजे नाही. रियांशचे बोलणे ऐकून बिहू तोंड वाकडं करून झोपी जाते. रियांशसुद्धा तिथे सोफ्यावर बसून त्याचे काम करत होता. हॅलो, मी सांगितलेले लक्षात आहे ना? मला तिच्याबद्दल पूर्ण माहिती पाहिजे. ती कुठे राहते, काय करते, सगळी इन्फॉर्मेशन मला लवकरात लवकर हवी आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फोन करून बोलते. हो सर, मी माझी माणसे कामाला लावली आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला लवकरच तिच्याबद्दल सगळी काही माहिती मिळेल. कॉलवरील व्यक्ती बोलते. गुड, काम झाले की मला सांग. हो सर, पण माझ्या कामाचा मोबदला? मी कोण आहे माहिती आहे ना तुला? तुझ्या कामाचा मोबदला मी तुला काम झाल्यावर देईन, पण फक्त माझे काम झाले पाहिजे. हो सर, तुमचे काम लवकरच होईल, कॉलवरील व्यक्ती बोलते. ओके, ती व्यक्ती बोलते आणि कॉल कट करते. तेच दुसऱ्या बाजूला. हॅलो रियांश, बिहूची तब्येत कशी आहे आता? आजी कॉल करून विचारतात. हो ठीक आहे, रियांश बोलतो. काय झाले होते तिला एवढे? मी तुला सांगितले होते ना तिची काळजी घ्यायला, तिच्यासोबत राहायला. आजी थोड्या रागातच बोलतात. हो आजी, मी तिच्यासोबतच आहे, तू नको काळजी करू. बरं मग तू बिहूला गावी कधी सोडणार आहेस? इकडे सगळेजण तिची खूप वाट बघत आहेत, आजी शांतपणे बोलतात. आजींचे हे बोलणे ऐकून आता रियांश थोडा चिडलेलाच होता. आजी, मी सांगितले आहे, ती येणार नाही. सारखे सारखे तुम्ही मला तेच काय विचारताय? अरे रियांश, आम्ही सगळेजण गावी जाणार होतो, तू तिला पार्टीला घेऊन गेलास आणि लवकरसुद्धा घरी आला नाहीस. तू बोललास ना मला तिला मी गावी पाठवेन. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून आम्ही सगळेजण गावी आलो. तुला तर बिहूची काळजी घ्यायला जमलेच नाही. शेवटी ती आजारी पडलीस ना, आणि तू तिला गावीसुद्धा पाठवत नाहीस. आजी, मलासुद्धा ऑफिसची खूप कामं असतात, त्यातूनसुद्धा मी तिची एक दिवस काळजी घेतलेली आहे. तिला काय हवं काय नको सगळं काही बघितलेलं आहे. एकतर मला हे लग्न करायचे नव्हते, तरीसुद्धा तू मला या लग्नबंधनात अडकवलेस. खरं तर ही सगळी काही कामे करायची माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही,
तरीसुद्धा तुझ्या बोलण्यावरून मी खूप काही केलेले आहे. त्यामुळे प्लीज आता आजी, तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा धरू नकोस. तिला गावी जायचे आहे ना, मग तिने स्वतःहून गावी जावे. माझ्यावर तिने डिपेंड राहू नये. रियांशूचे बोलणे ऐकून आजी एक दीर्घ श्वास घेतात आणि बोलतात, ठीक आहे, तू आता ठरवले आहेस, तुला पाहिजे ते करायचे ते मग कर. मी तुला काहीही बोलणार नाही. आम्ही लवकरच लग्न करून तिकडे येऊ. तोपर्यंत तरी तू प्लीज त्या मुलीची काळजी घे. हो. रियांश इतकेच बोलतो आणि कॉल कट करतो आणि परत पिहूच्या जवळ येऊन बोलतो, मी ऑफिसला जात आहे. तू तुझी काळजी घे. काही काम नको करू. घरात मेड आहेत, ते त्यांचं काम करतात. हो. पिहू रियांशचे बोलणे ऐकून नाराज होऊन बोलते, कारण तिला वाटत होतं की रियांशने आज ऑफिसला जाऊ नये, कारण तिलासुद्धा खूप बोर होत होतं. पण रियांश ऑफिसला निघून जातो. पिहूला आता बरं वाटत होतं, त्यामुळे तीसुद्धा खाली किचनमध्ये जाते. काकू, काय करत आहात? मी काही तुम्हाला मदत करू का? अहो ताई साहेब, तुम्ही आधीच आजारी आहात. तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही प्लीज आराम करा. नाहीतर साहेबांनी तुम्हाला किचनमध्ये बघितले तर ते आम्हाला ओरडतील. सीमा पिहूकडे बघून बोलते, नाहीत ओरडणार हे तर ऑफिसला गेलेले आहेत. ते कशाला आता इथे येतील? ते आता संध्याकाळीच घरी येतील. मलासुद्धा ना रूममध्ये बसून खूप बोर झालेले आहे. मला काहीतरी सांगा ना, मी तुम्हाला मदत करते. पिहू सीमाकडे बघून बोलते, बाईसाहेब, खरंच ही कामं माझी आहेत. तुम्ही आराम करा. मी आहे ना सगळी कामं करायला. सीमा बोलते, काकू, मला लहानपणापासूनच कामाची सवय आहे. असं फक्त बसून दिवस नाही जात माझा. प्लीज मला काहीतरी करू द्या. पिहूताई, सगळं काही तर काम झालेलं आहे, पण फक्त थोडे बाहेरून सामान आणायचे आहे. मी घेऊन येते. तुम्ही तोपर्यंत घरी बसा. सीमा बोलते, सामान आणायचं आहे ना, मी आणते ना. पिहू पटकन बोलते, ताईसाहेब, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही तर आजारी आहात. तुम्ही घरात बसा, मी पटकन जाऊन घेऊन येते ना. काकू प्लीज, मी जाते ना. तसेही मी खूप दिवस झाले बाहेर गेले नाही. मी अदितीलासुद्धा भेटून येईन. पण ताईसाहेब, प्लीज काकू, मी जाते ना. मी पटकन जाऊन येईन. तुम्ही मला सामानाची यादी द्या. मी पटकन सामान घेऊन येते आणि येता येता अदितीला भेटून येते. पिहू खूपच फोर्स करत होती, त्यामुळे सीमा बोलते, ठीक आहे, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. हो काकू, मी माझी काळजी घेईन. डोंट वरी. पिहू पटकन तयार होण्यासाठी रूममध्ये जाते आणि परत सामानाची यादी घेऊन बाहेर जायला निघते. मॅडम, कुठे चालला आहात तुम्ही? एक बॉडीगार्ड पिहूला थांबवत बोलतो. मी थोडे सामान आणायला बाहेर जात आहे. सॉरी मॅडम, तुम्ही सरांच्या परवानगीशिवाय कुठेही जाऊ शकत नाही, तो बॉडीगार्ड बोलतो. पण मी तर कामासाठी जात आहे. हो, पण साहेबांची परमिशन असल्याशिवाय तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत. अहो, पण यामध्ये परमिशन घेण्यासारखे काय आहे? मॅडम, साहेब आम्हाला ओरडतील. प्लीज तुम्ही समजून घ्या. काय माणूस आहे हा, जाऊच देत नाही. पिहू मनातच विचार करू लागते. तेवढ्यात तोच बॉडीगार्ड परत पिहूकडे बघून बोलतो, मॅडम, तुम्हाला बाहेर जायचे आहे ना, तर तुम्ही प्लीज गाडीत बसा. मी तुम्हाला सोडतो. ओके, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पिहू बोलते आणि गाडीमध्ये बसते. ड्रायव्हर पिहूला शॉपिंगसाठी मॉलमध्ये सोडतो. काका, तुम्ही इथेच थांबा, मी पटकन सामान घेऊन येते. पिहू बोलते आणि शॉपिंग मॉलमध्ये जाते आणि काय पाहिजे ते सगळं काही सामान घेते. तेवढ्यात एक व्यक्ती पिहूच्या जवळ येते आणि बोलते, मॅम, तिथे तुमचे मिस्टर आलेले आहेत, तुमची वाट बघत आहेत. माझे? पिहू थोड्या आश्चर्यानेच त्या माणसाकडे बघून बोलते, हो मॅम, तुमचे मिस्टर आलेले आहेत. का आले असतील हे? यांना कसे समजले मी इथे आलेली आहे ते? त्यांच्या बॉडीगार्डने सांगितले असेल का? त्यांचे तर ते चमचेच आहेत. पिहू मनाशीच विचार करते आणि परत त्या व्यक्तीकडे बघून बोलते, कुठे आहेत ते?
मॅम, इथून सरळ गेलात ना, रूम नंबर 6 तुम्हाला दिसेल. तिथे ते तुमची वाट बघत आहेत. तिथे तिथे काय हे आलेले आहेत? पिहू परत मनाशी विचार करू लागते. मॅम, प्लीज लवकर जावा. सर तुमची वाट बघत आहेत. ती व्यक्ती परत बोलते. ओके, जाते. पिहू बोलते आणि तिचं सगळं काही सामान घेऊन रूम नंबर 6मध्ये जाण्यासाठी निघते. पिहू रूमचा दरवाजा उघडते. आतमध्ये तिला कोणीही दिसत नाही. अहो, कुठे आहात तुम्ही? पिहूला रियांश कुठेही दिसत नव्हता. त्यामुळे पिहू रियांशला आवाज देत होती. पिहू आतमध्ये जाते. मागून कोणीतरी येऊन पटकन तिच्या तोंडावरती रुमाल पकडतो. पिहू हाताने त्या व्यक्तीला मारण्याचा खूप प्रयत्न करत होती. त्याला दूर करण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण त्या माणसाच्या पुढे तिचा जोर खूपच कमी पडत होता. पिहू ओरडण्याचा सुद्धा प्रयत्न करत होती, पण तोंडावरती रुमाल ठेवल्यामुळे तिला ओरडतासुद्धा येत नव्हते. तिच्या तोंडावर कोणीतरी जोरात रुमाल पकडलेला होता. त्या माणसाने चेहऱ्यावर कसला तरी मास्क घातलेला होता, त्यामुळे त्या माणसाचा चेहरासुद्धा पिहूला दिसत नव्हता. हळूहळू पिहूला गोंगी येत होती. पिहू आता बेशुद्ध पडलेली होती. तो माणूस तिला तसेच पकडून मागच्या दरवाजाने तिला तिथून घेऊन निघून जातो. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि पिहूला नक्की किडनॅप कोणी केले असेल, काय वाटतं तुम्हाला ते सुद्धा सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर.